आज इस वीडियो में हम जानेंगे महात्मा ज्योतिबा फूले जन आरोग्य योजना क्या है और जानेंगे किन बीमारियों पर मुफ्त में इलाज होता है। महात्मा ज्योतिबा फूले जन आरोग्य योजना को पहले राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना के नाम से जानते थे। इस योजना में कुछ नए बदलाव किए जा रहे हैं। इसके तहत किडनी ट्रांसप्लांटेशन की सहायता राशि, जो पहले 2.5 लाख थी, लेकिन अब उसे बढ़ाकर 3 लाख रुपए कर दी गई है। और इसके अलावा हर परिवार पर इलाज का खर्चा 1.5 लाख रुपए था, जिससे बढ़ाकर 2 लाख रुपए कर दिया गया है। इसमें पहले 971 रोगों के ऑपरेशन किए जाते थे, लेकिन अब से इसमें 1034 तरह के ऑपरेशन किए जाएंगे। पहले इसमें प्लास्टिक सर्जरी, हृदय रोग, मोतियाबिंद और कैंसर जैसे ऑपरेशन किए जाते थे, लेकिन अब कुछ और ऑपरेशन भी शामिल किए गए हैं, जैसे घुटने कूल्हा का प्रत्यारोपण, डेंगू, स्वाइन फ्लू, पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया। 24 मई 2021 को बॉम्बे हाई कोर्ट द्वारा राज्य सरकार को यह निर्देश दिए गए हैं कि योजना के अंतर्गत ब्लैक फंगस का इलाज कवर किए जाने का व्यापक प्रचार किया जाए, जिससे कि गरीब, अनपढ़, दूरदराज और आदिवासी क्षेत्रों में रहने वाले लोगों को भी इस योजना का लाभ प्राप्त हो सके। इस योजना के अंतर्गत वह सभी अस्पताल जहां ब्लैक फंगस का उपचार हो रहा है तथा दवाएं उपलब्ध है, इसका भी व्यापक प्रचार किया जाए, जिससे कि रोगी सही अस्पताल में पहुंचे। पूरे राज्य में लगभग इस योजना में 130 अस्पतालों को जोड़ा गया है, जो अभी ब्लैक फंगस का इलाज कर रहे हैं। आने वाले समय में 1000 और अस्पतालों को महात्मा ज्योतिबा फूले जन आरोग्य योजना के अंतर्गत एम्पेनल किया जाएगा। इसके अलावा इस योजना के अंतर्गत ब्लैक फंगस का मेडिकल एवं सर्जिकल इलाज करने के लिए 19 पैकेज की पहचान की गई है। राज्य सरकार द्वारा यह भी बताया गया कि बीमारी के इलाज के आवश्यक एंटी फंगल दवाई पहले से ही अस्पताल में पहुंचा दी गई हैं, ताकि भर्ती किए गए मरीजों को मुफ्त में इलाज किया जा सके। अभी तक इस योजना से 2.6 मिलियन रोगियों को कोविड-19 का मुफ्त इलाज प्राप्त हुआ। आइए जानते हैं इसमें पंजीयन के लिए किन किन नियमों का पालन करना होगा। आवेदक परिवार को महाराष्ट्र राज्य का नागरिक होना अनिवार्य है। आर्थिक रूप से कमजोर गरीब परिवार की कुल आय 1 लाख रुपए सालाना से कम होनी चाहिए। महाराष्ट्र के 36 जिलों में रहने वाले गरीब परिवार जिनके पास यह येलो या ऑरेंज राशन कार्ड हो और साथ में उनके 2 बच्चों से अधिक ना हो, वो ही इस योजना का लाभ ले सकता है। वह किसान जो किसी प्राकृतिक आपदा से ग्रस्त हो। चलो देखते हैं आवेदन के लिए जरूरी कागजात। सरकारी डॉक्टर द्वारा दिया गया बीमारी का सर्टिफिकेट, आवेदक के 3 पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, राशन कार्ड, आय प्रमाण पत्र, आयु प्रमाण पत्र। शहर में रहने वाले लाभार्थियों के लिए अपने करीब के अस्पताल में जांच करवानी होगी। गांव के लोगों के लिए सरकारी स्वास्थ्य शिविर में जाकर अपनी बीमारी की जांच करानी होगी। इसके बाद आवेदक को अपनी बीमारी के स्पेशलिस्ट डॉक्टर के पास जाकर चेकअप कराना होगा। आइए जानते हैं इस योजना में लगने वाला खर्चा। जब बीमारी की पुष्टि हो जाने के बाद बीमारी का विवरण और खर्चे की डिटेल आरोग्य मित्र द्वारा पंजीकृत कर लिया जाएगा, जिसके बाद आने जाने का खर्चा, बीमारी का सारा खर्चा, अस्पताल खर्चा और डॉक्टर खर्चा, इन सबको खर्चा की लिस्ट इस योजना के पोर्टल पर ऑनलाइन एंट्री कर ली जाती है। यह प्रक्रिया 24 घंटे के अंदर पूरी कर दी जाती है। इसके बाद रोगी का इलाज शुरू कर दिया जाता है और ट्रीटमेंट के दौरान बीमारी से संबंधित किसी भी प्रकार का खर्चा नहीं लिया जाता। अगर आप इस योजना में ऑनलाइन आवेदन पर डिटेल में वीडियो चाहते हो तो कमेंट बॉक्स में जरूर लिखें। मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, 20 प्रकारच्या गंभीर आजारावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या मार्फत आपल्याला 25,000 ते 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहकार्य मिळत असते। मित्रांनो, मुख्यमंत्री सहायता निधी योजना ही एक खूप चांगल्या प्रकारची योजना आहे आणि ही सध्या सुरू आहे। मित्रांनो, या योजनेमध्ये चा फायदा घेण्यासाठी काय पात्रता लागते, यासाठी काय काय कागदपत्र लागतात काय, आणि यासाठी अर्ज कुठं करायचा, अर्ज कुठं उपलब्ध आहे, आणि 20 प्रकारचे गंभीर आजार कोणकोणते आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत। मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय? मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की कोविडच्या काळामध्ये मुख्यमंत्र्याच्या वतीने एक आवाहन करण्यात आलं होतं की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान करा। बऱ्याचशा श्रीमंत लोकांनी या कक्षाकडे आपली संपत्ती दान केलेली आहे, निधी दिलेला आहे, आणि हा जो निधी दिलेला असतो त्यालाच मुख्यमंत्री सहायता निधी असं म्हणतात। मित्रांनो, हाच निधी मुख्यमंत्री आपल्या जनसामान्यांच्या कल्याणासाठी वापरत असतात। म्हणजेच जे की 20 प्रकारचे आजार आहेत, या आजारामध्ये तो फंड वापस जनतेसाठी करतात। त्यालाच CMRF म्हणजे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड असं म्हटलं जातं, म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधी असं म्हटलं जातं। तर हा मुख्यमंत्री सहायता निधी हा कोणकोणत्या आजारामध्ये
सर्वसामान्य जनतेसाठी दिला जातो ते कोणकोणते आजार आहेत ते आजार आपण आज प्रथम पाहूया. तर सुरुवातीचा आहे कॉक्लिअर इम्प्लांट, वय 2 ते 6 वर्षापर्यंत, म्हणजे हे लहान मुलांसाठीचा आजार आहे. याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुम्ही प्राप्त करू शकता. तसेच हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया म्हणजेच कॅन्सरच्या ज्या काही शस्त्रक्रिया आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा CMRF रिलीफ फंड वापरू शकता. तसेच अपघातावर झाल्यानंतर जी काही शस्त्रक्रिया करावी लागते त्याच्यासाठी सुद्धा हा फंड मिळतो. लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग म्हणजेच केमोथेरपी आसन, रेडिएशन आसन यांच्यासाठी सुद्धा हा निधी उपलब्ध आहे. तसेच अपघात, नवजात शिशूचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न मॅरो म्हणजे तुम्ही जर एखाद्या अपघातात जळाले असताल तर याच्यासाठी सुद्धा हा निधी उपलब्ध आहे. तसेच विद्युत अपघात रुग्ण म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला शॉर्ट लागून खूप मोठा गंभीर आजार झाला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. अशा 20 प्रकारच्या गंभीर आजारामध्ये तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मार्फत अर्थसहाय्य प्राप्त करू शकता. तर मित्रांनो हे अर्थसहाय्य प्राप्त कशा पद्धतीनं करायचं तर यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा 2 पद्धतीनं अर्ज करू शकता. तर ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही वेबसाईटवर गुगलवर जाऊन तुम्ही CMRF असं जरी सर्च केलं तर तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो वरच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर अर्ज म्हणून एक नाव येतं. तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च केल्यानंतर तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही अर्ज प्राप्त होतो तो महाराष्ट्र शासनाचा जो मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आहे तो अर्ज तुम्हाला दिसून येईल. तर या अर्जाच्या सुरुवातीलाच त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे की या योजनेचा कोण फायदा घेऊ शकतं काय किंवा या योजनेत कोण बसू शकतं यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिलेली. सर्वप्रथम ती आपण वाचू शकतो की सर्वात प्रथम आहे डिस्चार्ज झालेल्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण एकदा उपचार पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला काय खर्च आला, कोणता आजार होता हे शोधणे हे अवघड असतं. त्यामुळे तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट असता त्याच वेळेस तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल किंवा धर्मदाय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत जर उपचार घेत असाल तर तुम्हाला या योजनेत लाभ मिळणार नाही. म्हणजे हे महात्मा फुले ज्योतिबा जन आरोग्य आयुष्यमान भारत या योजनेत जे लोक लाभ घेतात किंवा ज्यांना याचं कार्ड आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही, तर ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. अर्जामध्ये दर्शवलेली माहिती, संबंधित कागदपत्रे अर्जदाराने स्वसाक्षरी करून ही पुढं पाठवायची आहेत. तसेच चौथी महत्त्वाची सूचना दिलेली मित्रांनो, संशयास्पद किंवा खोटी बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल आणि त्याचबरोबर त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येईल. ही महत्त्वाची माहिती सूचना सुरुवातीला दिलेली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जो तुम्ही अर्ज देणार आहात, अर्ज करणार आहात, हा अर्ज सोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे त्याबद्दल सुद्धा या अर्जामध्ये माहिती दिलेली आहे. त्यातला सुरुवातीला आहे विहित नमुन्याचा अर्ज, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचं एक अंदाजपत्रक. तुम्हाला जो काही गंभीर आजार झालेला आहे त्या आजाराला एकूण खर्च किती येणार आहे त्या आजाराचं एक अंदाज खर्चपत्रक तुम्हाला द्यावं लागणार आहे. तसंच खाजगी रुग्णालयात असल्यास सिव्हिल सर्जन म्हणजे जे शासकीय सर्जन असतात यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे. असं एक तुम्हाला पत्र द्यावं लागेल की ह्या आजार झालेला आहे आणि या आजाराला इतका खर्च येतोय. तसंच तहसीलदाराचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ज्यामध्ये रुग्णाचं उत्पन्न हे वार्षिक 1,60,000 रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे. रुग्णाचं आधार कार्ड काय, त्याचबरोबर रुग्णाचं रेशन कार्ड, संबंधित अर्जाचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. अपघात झाला असेल तर MLC आणि प्रत्यारोपण करायचा असेल तर ZTCC शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
म्हणजे जे काही आजाराला लागणारे कागदपत्र आहेत ते ह्यामध्ये व्यवस्थितपणे जोडायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही हा जो अर्ज आहे हा अर्ज कुठं उपलब्ध आहे तर गुगलवर किंवा तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत जे काही रुग्णालय आहेत, शासकीय रुग्णालयामध्ये तर यावर उपचार होतोच, परंतु खाजगी रुग्णालयसुद्धा काही अंगीकृत करण्यात आलेले आहेत शासनानं. आणि अशा रुग्णालयाची यादी तसेच संबंधित जिल्ह्यामध्ये जे काही वैद्यकीय अधिकारी असतात त्यांचे फोन नंबर, तसंच त्यांचे नाव, फोन नंबर आणि रुग्णालयाची यादी ही CMRF ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता.